एक महत्त्वाची बातमी समोर येते। भारतात व्हॉट्सअॅप वेबच्या सेवेत तांत्रिक अडथळा आल्याचं समजतंय। भारतात व्हॉट्सअॅप वेबच्या सेवेत तांत्रिक अडथळा आल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। त्यामुळे वापरकर्त्यांना मोठी अडचण ही निर्माण होते। या तांत्रिक अडचण सोडवण्यात आता किती वेळ लागतो त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। भारतात व्हॉट्सअॅप वेबची सेवा ही विस्कळीत झालेली आहे। काही तांत्रिक अडथळा आलेला आहे अशी माहिती समोर येते। अनेक युजर्सला व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करणं त्यासोबतच चॅट्स सिंक करण्यात अडचणी येतात। ही समस्या मुख्यत्वे आयफोन युजर्स यांना जास्त येत असल्याची माहिती प्राथमिक अहवालातून समोर आलेली आहे। तर आयफोन युजर्सला अधिक अडथळा येत असल्याची माहिती प्राथमिक अहवालात समोर आलेली आहे। भारतात व्हॉट्सअॅप वेबच्या सेवेत तांत्रिक अडथळा। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हर्षल जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। हर्षल, व्हॉट्सअॅप कडून काही स्पष्टीकरण आलंय का? व्हॉट्सअॅप कडून सध्या स्पष्टीकरण आलं नसलं तरी सुद्धा व्हॉट्सअॅप वेबवर वापरकर्त्यांना लॉग इन करताना अडचणी येत आहेत। जे वापरकर्ते आधीपासून लॉग इन करत आहेत त्यांना मेसेज येत आहेत आणि मेसेज जात आहेत त्यांच्याकडनं, पण जे नवीन लॉग इन करतात त्यांना प्रॉब्लेम येत आहेत। आणि मोबाईल ॲपवर व्हॉट्सअॅप सामान्यपणे म्हणजे नॉर्मलपणे काम करत आहे। डाऊन डिटेक्टरच्या अहवालानुसार आतापर्यंत अनेक जणांनी ह्या समस्येवरती आवाज उठवला म्हणजे प्रतिक्रिया नोंदवली आहे, पण व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। अनेक वापरकर्त्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या असून सेवा पूर्ववत झाल्यानंतर ते पुन्हा व्हॉट्सअॅप वेब वापरू शकतील असं तरी वाटतं। जी हर्षल, यात अशी एक माहिती समोर येते की आयफोन वापरकर्त्यांना यात अधिक अडचणी जाणवत आहेत। याचा फटका आयफोन युजर्सना बसलेला आहे। आयफोन युजर्सना व्हॉट्सअॅप वेब लॉग इन करता येत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचे अनेक प्रकारे म्हणजे ऑफिसेसची अनेक कामं खोळंबलेली आहेत असे दिसून येते। प्रणिता जी हर्षल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या भारतात व्हॉट्सअॅप वेबच्या सेवेत तांत्रिक अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना याचा फटका बसतोय। अनेक ऑफिसेसमध्ये व्हॉट्सअॅप वेबच्या माध्यमातून काम केलं जातं, मात्र हे काम खोळंबलेलं आहे। अनेक वापरकर्त्यांकडून तशा प्रतिक्रियाही समोर आलेल्या आहेत।